नमस्कार. यशोगाथा कहाणी एक संघर्षमय प्रवासाची या कार्यक्रमात मी प्रियंका आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपल्यासोबत यशोगाथेच्या आजच्या एपिसोड मध्ये आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत जळगावातील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ व दुर्बीण शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर गजानन पाटील सर. नमस्कार सर. मी RK रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. आज इथे सर एका सामान्य मुलापासून ते डॉक्टर पर्यंतचा प्रवास आपण टप्प्याटप्प्याने आम्हाला आवडेल तुमच्याकडनं जाणून घ्यायला. सर्वात आधी आपण सुरुवात करूया तुमचं बालपण आणि जन्म आणि शालेय शिक्षण. माझा जन्म तसा एरंडोल तालुक्यातील खडकेसीम या गावी झाला. भौगोलिक दृष्ट्या पाहिलं तर माझ्या जन्माचा आणि माझ्या बालपणाचा तसा काही फार संबंध नाहीये. माझा जन्म जरी खानदेशमध्ये झाला असेल तरी माझं पूर्ण बालपण हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेलेलं आहे. माझे वडील नोकरीच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्रामध्ये 1979 पासून चांदोली नावाचं एक डॅम आहे तिथे नोकरीला लागले होते. त्यामुळे माझा जन्म झाला आणि जन्मापासून आम्ही वारणावती नावाच्या सरकारी वसाहतीतच राहायचो, जे की सांगली जिल्ह्यामध्ये शिराळा तालुक्यामध्ये होतं. माझं पूर्ण बालपण हे वारणावती वसाहतीतच गेलेलं आहे. वारणावती वसाहतीबद्दल जर सांगायचं झालं तर ती वसाहत म्हणजे सांगली जिल्ह्यातलं सगळ्यात शेवटचं गाव. तिथून पुढे चांदोली धरण व चांदोली अभयारण्य, त्याच्या पुढे गावच नाहीये. तर अशा या वसाहतीमध्ये पूर्ण निसर्गरम्य ठिकाणी जिथे खूप सारे झाडं होते, सगळ्या फळांचे झाडं, फुलांचे झाडं, अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये माझं बालपण गेलेलं आहे. आमची नेचरशी खूप जास्त कनेक्टेड आहात तुम्ही लहानपणी. खूप जास्त कनेक्टेड आहे मी लहानपणापासून. ती वारणावती वसाहत इतकी मोठी होती की तिथे कमीत कमी 1,500 ते 2,000 घरं होते त्या वसाहतीमध्ये. तिथे तेवढ्याच फॅमिलीज राहायच्या. तिथे सर्व धर्माचे लोक एकत्र राहायचे. तिथे पावसाळ्यामध्ये 4 महिने पाऊस पडायचा खूप जास्त. त्याच्यामुळे तिथे इतकी झाडं होते की मला आठवत नाही की मी 10वी पर्यंत जोपर्यंत वारणावतीमध्ये शिक्षण घेतलं की एखादं फळ मी विकत घेऊन खाल्लेलं असेल. तिथे सर्व प्रकारच्या फळांचे झाड होते. आंबे, जांभळं, करवंद, फणस, चिकू, सगळे फळ, पपई, सगळे फळ. आणि आम्हाला ते मोफत मिळायचे कारण तिथे नॅचरलीच ते झाड सगळे होते. तर अशा कॉलनीमध्ये इतक्या फॅमिलीज राहायच्या, त्याच्यामुळे खूप सारे मित्र होते मला. त्यामुळे आम्ही खूप धमाल करायचो. आणि त्या काळामध्ये काय की मोबाईल नव्हते, लॅपटॉप नव्हते, कॉम्प्युटर्स नव्हते, त्याच्यामुळं आपण सगळे बाहेरच मैदानी खेळच खेळायचो. त्याच्यामुळे खूप मजा यायची. माझं 10वी पर्यंत शिक्षण हे त्याच वसाहतीत झालं. 1ली ते 4थी मी जिल्हा परिषद शाळा होती आमच्या वारणावती वसाहतीमध्येच. ज्या वसाहतीतील जेवढे मुलं होते त्या मुलांसाठीच ती शाळा होती. तर 4थी पर्यंत शिक्षण तिथे झालं. मला 1ली ते 4थी शिकवण्यासाठी शिंगोडे गुरुजी होते. 1ली ते 4थी जे शिकवायचे त्यांना गुरुजी म्हणायचे, नंतर सर म्हणायचे. मला त्याचा काही कन्सेप्ट कळालाच नाही, पण मग आम्ही गुरुजी. आणि त्यावेळेस असं होतं की 1लीला जे गुरुजी शिकवायला यायचे तेच 4थी पर्यंत, तेच 1लीला झाले की तेच 2रीला यायचे, 3रीला यायचे, 4थीला यायचे. शिंगोडे गुरुजींच्या बाबतीत सांगायचं झालं तर ते अतिशय जास्त कडक होते. म्हणजे ते शिकवायचे इतके छान, पण त्यांनी दिलेला जर होमवर्क केला नाही तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी फटके मिळणार म्हणजे मिळणार. त्याच्यामुळे काय झालं, हो शिस्तीची. त्याच्यामुळे आम्ही फार डिसिप्लिन मध्ये असायचो. मस्ती करायचोच, पण आम्हाला माहिती असायचं की उद्या आपल्याला शिंगोडे गुरुजींनी जो अभ्यास दिलेला आहे तो जर केला नाही तर ते आपल्याला फटके मिळणार आहे. तर अशा या शिंगोडे गुरुजींमुळे मला लहानपणीच चांगल्या अभ्यास करण्याची चांगली सवय लागली आणि त्याचा फायदा मला पुढे पुढे होत गेला. 5वी पासून मी आमच्या जिल्हा परिषदेची जी शाळा होती त्याच्या समोरच आमचं हायस्कूल होतं. त्याचं नाव होतं न्यू इंग्लिश स्कूल. त्याचं नाव जरी न्यू इंग्लिश स्कूल असेल तरी ती काही इंग्लिश मिडियमची शाळा नव्हती. ती प्युअर मराठी मिडियमची शाळा होती. त्याचं नाव फक्त न्यू इंग्लिश स्कूल ठेवलं होतं. आता का ठेवलं याचं उत्तर मलाही माहित नाही. 5वी ते 10वी पर्यंतचा प्रवास माझा न्यू इंग्लिश स्कूल मध्ये झाला. तिथे एकापेक्षा एक चांगले शिक्षक होते. जसं 1ली ते 4थी एकच शिक्षक होते, इथे मात्र आता प्रत्येक विषयाला वेगवेगळे शिक्षक होते आणि ते त्या विषयातले अतिशय चांगले तज्ञ होते. त्या काळात ट्युशनची फार असं काही ट्युशन्स वगैरे नसायच्या आणि असतील तरी पण त्या सिटीमध्ये असायच्या. आमच्या वारणावती वसाहतीमध्ये ट्युशनचा असं काही संकल्पनाच नव्हती. त्याच्यामुळं जे शिकायचं ते शाळेमध्ये शिकायचं, तिथेच समजून घ्यायचं. घरी जाऊन थोडाफार अर्धा एक तास अभ्यास करायचा, बाकी मग जो वेळ मिळतोय त्याच्यामध्ये धमाल.
तर अशा या निसर्गरम्य ठिकाणी वारणावती वसाहतीमध्ये माझं बालपण अगदी हसत खेळत गेलं, विदाउट एनी स्ट्रेस. आताचे मी जेव्हा मुलं पाहतो की बाबा त्यांना ऑनलाईन अभ्यास आहे आणि त्यांच्या ट्युशन्स आहेत आणि त्यांचा हा प्रोजेक्ट करायचा, तो प्रोजेक्ट करायचा, असं बिलकुल काही नव्हतं. त्यावेळेस फक्त शाळेच्या वेळेस शाळेत जा, घरी आल्यानंतर अभ्यास केला तर करा, नाही तर नका करू. म्हणजे अगदी छान मजेत मजेत, एकदम मजेत. म्हणजे खरं बालपण आपण ज्याला म्हणतो ते तुम्ही एन्जॉय केलं असं म्हणायला हरकत नाही. एकदम. त्यानंतर सर कॉलेज लाईफ कशी होती? कॉलेज लाईफ, मला 10वीला आमच्या शाळेमध्ये माझा नेहमीच पहिला नंबर यायचा, त्याच्यामुळे 10वीमध्ये चांगले मार्क मिळाले. पण मग वारणावती वसाहतीत फक्त 10वी पर्यंत शाळा होती. तिथून पुढे शाळेला जायचं, कॉलेजला जायचं म्हटल्यावर आम्हाला एकतर कोल्हापूर किंवा कराड ह्या 2 शहरं जवळ होते. कोल्हापूर 80 किलोमीटर वरती होतं आणि कराड हे 50 किलोमीटर होते. मग 50 किलोमीटर जवळ म्हणून आम्ही कराडला यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला 11वी-12वी साठी. 11वी-12वी ही यशवंतराव महाविद्यालयामध्ये झाली. तिथेही खूप छान शिक्षक होते, क्लासेस होते कराडमध्ये, पण फायनान्शियल सिच्युएशन अशी होती की क्लासेस परवडणारे नव्हते. त्याच्यामुळे फक्त बायोलॉजी या विषयाचा क्लास लावलेला होता, कारण की डॉक्टर व्हायचं होतं म्हणून. फिजिक्स केमिस्ट्री साठी क्लास नव्हता कोणताही. बाकीच्या विषयांचा मी सेल्फ स्टडीज केला. तिथे खूप अभ्यास केला असंही म्हणता येणार नाही, सेल्फ स्टडीज केला. आणि त्यावेळेस एंट्रन्स परीक्षा होती MBBSच्या प्रवेशासाठी. ती एंट्रन्स परीक्षा दिली 12वी नंतर आणि मला 200 पैकी 174 मार्क पडले. कराडमध्ये माझा 2रा नंबर आला आणि पूर्ण राज्यामध्ये 239वा रँक आला माझा. पण तेव्हा असं ठरवलं कसं होतं, म्हणजे आधीपासून डिसाइडेड होतं की डॉक्टरच व्हायचं? त्याची एक गंमत आहे. ऍक्च्युली आमची जी कॉलनी होती ना वारणावती वसाहत, मी सांगितलं तुम्हाला की तिथे 1,500 ते 2,000 घरं होती, बरोबर आहे. तर त्या घरांमध्ये ना क्लास होते, क्लास 4, क्लास 3, क्लास 2 आणि क्लास 1 असे घर होते. आम्ही क्लास 4, क्लास 3च्या घरामध्ये राहायचो. पण तिथले जे असे क्लास 1चे घर होते ना, ते असे बंगले होते, मस्त इंडिव्हिज्युअल बंगले असायचे. आणि तो एरियाच वेगळा होता. तिथे असे खूप झाडं आणि असे लॉन आणि ते बंगले असायचे. आम्ही फिरायला जायचो ना, आणि त्या बंगल्यांमध्ये आमच्या कॉलनीमध्ये जो सरकारी दवाखाना होता ना, तिथले डॉक्टर राहायचे त्या बंगल्यामध्ये, किंवा मग एक्झिक्युटिव्ह इंजिनियर्स वगैरे असे राहायचे. तर ते पाहून मला लहानपणी वाटायचं की यार आपण मोठं झाल्यावर जर डॉक्टर झालो तर मग आपल्याला छान अशा बंगल्यामध्ये राहता येईल. म्हणजे ते एक आकर्षण झालं. त्याच्यामुळे मला कोणी विचारलं, लहानपणी आपण कसं लहान बाळांना विचारतो की तुला काय व्हायचं, तसं मी सांगायचो की मला डॉक्टरच व्हायचं. मग हे जेव्हा माझ्या घरच्यांनी ऐकलं तेव्हा माझ्या बाबांना किंवा असं कोणी विचारायचं ना, तर मी म्हणायचो डॉक्टर. तर माझे बाबा काय म्हणायचे की हो याला डॉक्टरच बनवायचं आहे, आम्हाला हा ढोर डॉक्टर झाला तरी चालेल, पण याला आम्हाला डॉक्टरच बनवायचं आहे. आणि तिथूनच सबकॉन्शियसली ते माझ्या मनामध्ये घुसलं आणि ते पूर्णत्वालाच गेलं संभाव. सर तुम्ही प्रस्तुती शास्त्र तज्ञ आहात, पण तरीही फक्त लॅप्रोस्कोपी म्हणजेच दुर्बीण शस्त्रक्रियाच करायची असं का ठरवलं? हेच क्षेत्र का? कारण असं आहे की मी जेव्हा गायनेकॉलॉजीला ऍडमिशन घेतलं, MS गायनेकॉलॉजीला, आणि त्यावेळेस आम्ही काय करायचो की ओपन पद्धतीने शस्त्रक्रिया करायचो. ओपन पद्धतीने म्हणजे काय की समजा गर्भपिशवीचं तुम्हाला ऑपरेशन करायचं असेल तर आपल्याला पोटावरती 10 सेंटीमीटर पोट फाडावं लागतं आणि मग त्याच्यातून ती गर्भपिशवी बाहेर काढून आपण नॉर्मल सर्जरी करतो तसं करून मग त्यांना टाके देऊन ते पोट बंद करावं लागतं. तर मला ही शस्त्रक्रिया माहिती होती. पण मग जेव्हा मी PG पासआउट झालो आणि जेव्हा मी मुंबईला गेलो, मला लॅप्रोस्कोपी बद्दल समजलं आणि मी लॅप्रोस्कोपीच्या शस्त्रक्रिया पाहायला आणि शिकायला गेलो, त्यावेळेस मला कळालं की लॅप्रोस्कोपीद्वारे जर सिमिलर जी सेम शस्त्रक्रिया आपण ओपनद्वारे करतो ती जर लॅप्रोस्कोपीद्वारे केली तर त्याचे बेनिफिट्स पेशंटला खूप जास्त पटीने आहेत. खूप जास्त पटीने आहेत म्हणजे काय की आपल्याला जे 10 सेंटीमीटर पोट फाडावं लागतं तेवढं 10 सेंटीमीटर पोट फाडावं लागत नाही. फक्त 1 सेंटीमीटर मधून एक दुर्बीण आतमध्ये जाते आणि ते पूर्ण काम करते सगळं. गर्भपिशवीचं ऑपरेशन वगैरे करून गर्भपिशवी बाहेर निघते. पेशंटला 1च सेंटीमीटर पोट फाटल्यामुळे रक्तस्राव जास्त होत नाही, ते दुखत नाही, त्याच्यानंतर त्याचा मोठा स्कार येत नाही, त्याच्यामुळे कॉस्मेटिकली पण ते चांगलं राहतं. छोटा स्कार असल्यामुळे त्याच्यामध्ये इन्फेक्शन होतं. कधी कधी मोठ्या टाक्यांमध्ये तुम्ही ऐकलं असेल की पू होतो, पाणी होतं, त्याच्यामध्ये हार्निया होतो कधी कधी. तर तसं कोणतंही त्याच्यामध्ये होत नाही. त्याच्यामुळं याचे इतके जास्त फायदे असल्यामुळे मी विचार केला की जर आपण दुर्बीण शस्त्रक्रिया केली, फेलोशिप केली आणि त्याचा फायदा जर आपल्या भागातील जनतेला दिला
तर त्याच्यापेक्षा चांगलं दुसरं कोणतंही होणार नाही. आणि हा विचार करूनच मी दुर्बीण शस्त्रक्रिया करायची हे क्षेत्र निवडलं. थोडंसं वेगळं क्षेत्र आहे आणि त्यामध्ये अशी एखादी इंटरेस्टिंग केस आहे की जी तुम्ही लक्षात राहील ऑलवेज? तशा तर सगळ्याच केसेस लक्षात राहतात. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक केस आपापल्या परीने इंटरेस्टिंग असते. पण एक जर केस सांगायची म्हटला तर एक 2 वर्षापूर्वी माझ्याकडे एक जोडपं आलं. जेव्हा पेशंट येतो माझ्या केबिन मध्ये, मी तेव्हा साहजिकच त्यांना विचारतो, बोला ताई काय त्रास आहे तुम्हाला? तर मी हे विचारताच ते रडायला लागले. दोघंही, नवराही आणि बायकोही, ते दोघंही कपल रडायला लागलं. मग मी विचारलं, मग त्यांना शांत केलं थोडं. तर मग विचारलं काय झालं. मग त्यांनी त्यांची स्टोरी चालू केली की बाबा माझा 12 वर्षाचा मुलगा 8 महिन्यापूर्वी वारला. त्याला काहीतरी ताप आला, तो ऍडमिट होता 2-3 दिवस आणि वारला. डिटेल्स काही माहीत नव्हते कशामुळे झाले, फक्त ताप आल्यामुळे वारला असं कळलं. आता तो मुलगा 12 वर्षाचा होता, त्यांना अजून एक मुलगीही होती. मुलगा एकुलता एक. आपल्याकडे काय हम दो हमारे दो झालं की आपण कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करतो, म्हणजे त्याच्यानंतर गर्भधारणा होऊ शकत नाही. बरं, अशा परिस्थितीमध्ये आता मुलगा गेल्यानंतर त्यांना असं होतं की बाबा आपल्या वंशाचा दिवा गेला, 12 वर्षाचा मुलगा गेला. त्यांना खूप दुःख झालं. तर ते त्यांनी कुठेतरी ऐकलं होतं की बाबा हे डॉक्टर अशा पद्धतीची शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे करतात. त्या ज्या कुटुंब नियोजन केलेली शस्त्रक्रिया आहे त्याच्यातून त्या नळ्या पुन्हा जोडतात आणि त्याच्यातून गर्भधारणा होते. त्याच्यामुळं ते माझ्याकडे आले होते. मग मी त्यांना सांगितलं की बाबा रे, म्हटलं मी काही देव नाहीये. ह्या शस्त्रक्रियेचा जो सक्सेस रेट आहे तो 50% आहे. म्हणजे मी समजा 100 स्त्रियांचे जर ऑपरेशन केले तर 50 स्त्रियांना गर्भधारणा होते, 50ला होत नाही. त्यांना सगळं सांगितलं. त्याच्यानंतर ते म्हणाले की डॉक्टर साहेब आमचा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे, तुम्ही शस्त्रक्रिया करा. मी शस्त्रक्रिया केली. देवाच्या कृपेने शस्त्रक्रिया केल्यानंतर 6 महिन्यातच त्यांना गर्भधारणा झाली. 8 महिन्यापूर्वी तिला मुलगाच झाला. आणि आता मागच्या महिन्यामध्ये त्यांनी त्या मुलाचं बारसं घातलं. त्यावेळेस मला आवर्जून त्यांनी इन्व्हिटेशन दिलं आणि माझा सत्कार केला. तर माझ्यासाठी हा जो सत्कार होता तो मला कितीही पैसे मिळाले त्याच्यातून जे समाधान मिळणार आहे त्याच्यापेक्षा खूप जास्त पटीने आहे. तर ही एक इंटरेस्टिंग केस मी सांगेन. 11वी-12वी नंतर MBBS आणि MS चं शिक्षण तुमचं कुठे झालं? 12वी नंतर मला ऍक्च्युली मुंबईला ऍडमिशन घ्यायचं होतं. मुंबईचं क्लायमेट पाहता आणि ते ह्युमिड क्लायमेट मला सूट नाही झालं, म्हणून मग मी BJ वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथे MBBS साठी ऍडमिशन घेतलं. पुण्याला 4-4.5 वर्ष MBBS चा अभ्यासक्रम झाला. तिथेही फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर आणि लास्ट इयरला खूप चांगले शिक्षक मिळाले. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला शिकवलं. तिथे आम्हाला पेशंटचा एक्सपिरियन्सही खूप चांगला मिळाला, कारण ससून हॉस्पिटल BJ मेडिकल कॉलेजला जॉईंट असल्यामुळे तिथे खूप सारे पेशंटही बघायला मिळाले. त्याच्यामुळे माझा जो बेस होता MBBSचा तो खूप चांगल्या पद्धतीने पक्का झाला. त्याच्यानंतर इंटर्नशिप असते आम्हाला MBBS नंतर 1 वर्षाची. त्याच्यामध्ये मला विविध विषयांची ओळख झाली. म्हणजे MBBS मध्ये काय असतं की अभ्यासामध्ये आम्हाला थेरॉटिकल माहिती असतं काय, पण मग ऍक्च्युअल पेशंट पाहिलेले नसतात, जे इंटर्नशिप मध्ये पाहायला सुरुवात होते. मग त्यामध्ये विविध विषयांची ओळख झाली. मग कळायला लागले की आपल्याला पुढे जर पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे तर कशामध्ये करायचं आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला आवडीचा विषय कुठला आहे, आपल्याला सर्जिकल आवडतंय का मेडिकल आवडतंय, याचा त्याच्यामध्ये थोडासा अंदाज आला मला. आणि त्यानंतर जसं सर सगळ्यांची एक संकल्पना असते की डॉक्टर म्हणजे खूप सारा अभ्यास असतो, खूप सारी ती पुस्तकांची गड्डी असते की अभ्यास केला तर व्यक्ती डॉक्टर होतो. तर हे खरं आहे का? म्हणजे तुमचा असा एखादी किस्सा की तुम्ही डॉक्टरचं शिक्षण करत असताना देखील खूप मजा केली? नाही, हे मात्र खरं आहे की डॉक्टर म्हणजे पुस्तकांची गड्डी आणि अभ्यास खूप करावा लागतो. हे अतिशय खरं आहे. कारण काय आहे की आम्ही MBBS ला होतो ना, तर दर महिन्याला एक्झाम असायची, प्रत्येक महिन्याला एक्झाम. आणि त्याच्यामुळे आम्हाला अभ्यास करावाच लागायचा, कारण एक्झाम जर पास व्हायची तर अभ्यास करावाच लागायचा. त्याच्यामुळे तो काही प्रश्न नाही. पण मग अभ्यासच करावा लागायचा किंवा करावा लागतो किंवा पुस्तकांची, ही संकल्पना पूर्ण खोटी आहे. असं बिलकुल काही नाहीये. मी माझी लाईफस्टाईल तेवढीच एन्जॉय केली. मला फिटनेसची फार आवड आहे. मी रेग्युलरली व्यायाम करायचो तिथेही. त्याच्यानंतर मला माउंटेनिअरिंगची खूप आवड आहे. म्हणजे मी जेव्हा BJ मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घेतलं तेव्हा आम्हाला फ्रेशर म्हणजे फर्स्ट MBBS ला जेव्हा ऍडमिशन होतं तेव्हा फ्रेशर्स ट्रेकला घेऊन गेले आणि तेव्हापासून मला ट्रेकिंगची खूप आवड निर्माण झाली.
आणि त्याच्यानंतर आमचा एक ग्रुप झाला ट्रेकिंगचा. आणि दर मान्सून मध्ये ट्रेकिंग करतात युजली, पाऊस पडला की. तर दर 7-8 दिवसांनी दर शनिवार रविवारी मग आम्हाला ट्रेकिंगची आवड झाली. मग आम्ही काय करायचो, स्टोव घेतला होता, एक स्टोव घ्यायचा, मॅगी घ्यायच्या आणि जायचं ट्रेकिंगला. आणि असं नाही की स्पेसिफिकली एका पर्टिक्युलर फेमस ठिकाणी, कुठलाही डोंगर पकडायचा आणि तिकडे ट्रेकिंगला जायचं, तिथे राहायचं, मंदिरात राहायचं, गावामध्ये बसनी जायचं. तर असं काही नाही की फक्त अभ्यास केला, खूप मजाही केली. त्यातला एखादी तुमचा कॉलेज स्टडीज टूर मधला एखादी किस्सा? पर्टिक्युलर किस्सा असा पर्टिक्युलरली काही सांगता येणार नाही, पण आम्ही बऱ्याच वेळा ट्रिप्सला जायचो. तर एकदा अलिबागला ट्रिपला गेलो होतो, महाबळेश्वरला गेलो होतो, बऱ्याच ठिकाणी गेलो. तर कॉलेज टूरच्या ट्रिपची मजा अशी असते की त्याच्यामध्ये आपलं फुल सेल्फ एक्सप्रेशन असतं. म्हणजे ट्रिपच्या आदल्या दिवसाच्या किंवा 2 दिवसा आधीपासून जी तयारी चालू होते, त्याच्यानंतर बसमध्ये गाणे म्हणणे आणि मस्ती करणे आणि तिकडे मस्ती करणे, खूप मजा केली त्याच्यामध्ये. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती असते जी आपल्याला इन्स्पायर करत असते, ती आपली प्रेरणास्थान असते. तसं तुमच्या आयुष्यातलं तुमचं प्रेरणास्थान? प्रेरणास्थान सांगायचं झालं तर माझ्या आयुष्यामध्ये माझे आई आणि वडील दोघंही तितकेच महत्वाचे आहेत. पण आपल्या सर्वांना माहिती आहे की आपले वडील जे आहेत ते दिवसभर कामासाठी बाहेर जातात आणि आपण सर्वजण आईच्या फार क्लोज असतो. तर मला आईबद्दल सांगायचं आहे. माझी आई अशिक्षित आहे, ती फक्त 3री शिकली, पण तिने ज्या पद्धतीने मला आणि माझ्या बहिणींना, 2 बहिणी आहेत मला, त्यांना वाढवलं ते फार क्रेडिटेबल आहे. म्हणजे तिने आम्हाला लहानपणापासून डिसिप्लिन शिकवलं. म्हणजे ती खेळायला आम्हाला सोडायचीच, पण मग खेळासोबत तिने आमचा अभ्यासही करून घेतला. आणि मी आता जेव्हा रिट्रोस्पेक्टिव्हली मागे बघतो तेव्हा असा विचार करतो की ही एवढी अशिक्षित असताना हिने कसं काय आमच्याकडून हे सगळं मॅनेज केलं. तर तिचा जो काय म्हणता येईल हात आहे माझ्या यशामागचा, तो फार महत्वाचा. सिंहाचा वाटा आहे. आणि तुमच्या आयुष्यातला असा एखादी अविस्मरणीय क्षण, एखादी मेमोरेबल मुमेंट की जी आपण कधी विसरू शकत नाही, सुखद असते किंवा दुःखद असते? हो, आता मी जसं सांगितलं की माझ्या आयुष्यातलं प्रेरणास्थान माझी आई आहे. आणि त्याचमुळे मी लहानपणीच ठरवलं होतं की जेव्हा मी MBBS ला ऍडमिशन घेतलं त्याच वेळेस मी ठरवलं होतं की जेव्हा पण मी माझं हॉस्पिटल करेल ते माझ्या आईच्या नावाने करेल. आणि आता तुम्हाला माहिती आहे की माझं केवल हॉस्पिटल, ते केवल हे माझ्या आईचं नाव आहे. तर ह्या केवल हॉस्पिटल केलं मी. गेल्या 5 वर्षापासून मी जळगावमध्ये काम करतो आहे. तर हे एक मधुर संस्कार केंद्र म्हणून आहे. त्यांना हे कळालं की बाबा असा एक सर्वसामान्य घरातून एक मुलगा मोठा झाला आणि त्याने आईच्या नावाने हॉस्पिटल वगैरे केलं. तर ते मधुर संस्कार केंद्रवाले काय करतात की अशा कर्तृत्ववान माता ज्यांनी आपल्या मुलांना घडवलं यांचा सत्कार करतात. तर त्यांनी मागच्या वर्षी माझ्या आईच्या सत्कारासाठी यावलला बोलवलं. तर त्या दिवशी मला सगळ्यात जास्त आनंद झाला. कारण की काय, मी आयुष्यामध्ये खूप अचीव्ह केलं. MBBS ला गेलो तेव्हा सत्कार झाला, MS ला गेलो सत्कार झाला, लॅप्रोस्कोपी सर्जन झालो, मला माझ्या शाळेत बोलवलं जातं तिकडे सत्कार होतो. बरं, पण माझ्या आईला कोणीच कधी क्रेडिट दिलं नाही. तर तिला जाहीर सत्कार झाला तिचा त्यावेळेस, तर तो माझ्या आयुष्यातला फार आणि फार अविस्मरणीय क्षण. म्हणजे तुमच्यामुळे आईचा सत्कार झाला, एक खरंच प्राऊड मोमेंट त्यावेळेस. नक्कीच. नक्कीच सर, तुमच्या यशामध्ये तुमच्या आईचा वाटा खरंच खूप जास्त आहे जसं तुम्ही सांगितलं. पण हे सगळं करत असताना तारेवरची कसरत असते की पूर्ण वेळ हॉस्पिटलमध्ये काम करणं, तर कुठेतरी कुटुंबाकडे दुर्लक्ष होत असेल आणि एका यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो असं म्हणतात. तर तुमच्या बाबतीत खरं आहे का? ते अतिशय खरं आहे. आणि माझी पत्नी डॉक्टर शीतल राजपूत ही स्वतः एक रेडिओलॉजिस्ट आहे, सोनोग्राफी तज्ज्ञ आहे. आणि मी लॅप्रोस्कोपिक सर्जन असल्यामुळे माझी प्रॅक्टिस खूप जास्त आहे आणि मला सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत काम करावं लागतं. मी माझ्या केवल हॉस्पिटलमध्येही ऑपरेशन करतो आणि मी जळगाव सिटीमध्ये आणि जळगावच्या सगळ्या तालुक्यांमध्ये मिळून जवळपास 90 हॉस्पिटल्समध्ये जाऊन शस्त्रक्रिया करतो. आणि एवढं सगळं करत असताना माझं फॅमिलीकडे 100% दुर्लक्ष होतं. मला एक 4 वर्षाची मुलगी आहे, तर तिला सांभाळणे, माझे आई वडील माझ्या घरी राहतात, त्यांना सांभाळणे, त्यांच्याकडे लक्ष देणे, माझं पूर्ण घर चालवणे व्यवस्थित पद्धतीने. तर नक्कीच याचं सगळं क्रेडिट शीतल
माझ्या वाईफला आहे आणि ती तिथे आहे, ती हे सगळं पाहतेय म्हणून मी माझ्या करिअरकडे लक्ष देतोय. तसं पाहिलं तर ती स्वतःही डॉक्टर आहे, तीही तिचं करिअर कडे लक्ष देऊन ते वाढवू शकते. पण कुठेतरी एकाला बाकीच्या गोष्टी सांभाळाव्या लागतात आणि एकाला पुढे जावं लागतं. तसं तिने सगळं सांभाळलेलं आहे आणि तिचा मला फुल सपोर्ट आहे की तुला जे करायचं, जे अचीव्ह करायचं आयुष्यामध्ये ते कर. नक्कीच एक स्त्रीच करू शकते असं म्हणूया आपण, स्वतःच्या करिअर पेक्षा कुटुंबाला प्राधान्य देऊन तुम्हाला प्रोत्साहित करणं. नक्कीच खरंच खूप मोठं काम. सर, सध्या जी कोविडच्या महामारीची परिस्थिती आहे, सगळेच लोक त्रासलेले आहेत, या परिस्थितीमध्ये तुमचा सेवा देतानाचा काही अनुभव किंवा काय सांगाल तुम्ही जनतेला याबद्दल? तसा माझा कोविड ट्रीटमेंटसाठी डायरेक्टली संबंध येत नाही, पण जसं की तुम्हाला माहिती आहे मी लॅप्रोस्कोपिक सर्जन आहे. माझ्याकडे बरेच पेशंट लॅप्रोस्कोपीच्या शस्त्रक्रिया करायला येतात. त्याच्या आधी आम्ही कोविडची टेस्ट करतो प्रत्येक पेशंटची. बरेच पेशंट पॉझिटिव्ह येतात, मग त्यांना काउन्सिलिंग करणे व योग्य त्या डॉक्टरकडे पाठवणे हे आमचं रुटीन काम आहे. मला जनतेला एवढंच सांगायचं आहे की ही जी काही कोविडची वेव आहे, सेकंड वेव, ही फार 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 जास्त डेंजरस आहे. तर प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणं फार गरजेचं आहे. प्रत्येकाने मास्क घालणं फार गरजेचं आहे. सोशल डिस्टन्सिंग ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे आणि वारंवार हात धुणे किंवा हात सॅनिटाईज करणे ह्या गोष्टींची फार गरज आहे. आणि जर समजा काम असेल तरच तुम्ही बाहेर पडायला हवं, अदरवाईज तुम्ही तुमच्या घरामध्येच थांबायला. सर, तुमचं भविष्यातलं पुढचं नियोजन किंवा विजन काय आहे? हो, जसं की मी सांगितलं की मी लॅप्रोस्कोपीच करायचा ध्यास घेतलेला आहे. मी जरी स्त्रीरोग तज्ञ असेल तरी मी प्रसूती किंवा बाकीचं काही करत नाही, मी फक्त लॅप्रोस्कोपीच करतो. तर ह्याच लॅप्रोस्कोपीचा मला प्रचार आणि प्रसार करायचा आहे. का? त्याचे फायदेही मी तुम्हाला सांगितलेले आहेत आणि त्याच्यासाठीच मला ते लॅप्रोस्कोपीचं एक मोठं इन्स्टिट्यूट जळगावमध्ये चालू करायचं आहे, जिथे की आपल्या जिल्ह्यातूनच नाही तर पूर्ण आपल्या महाराष्ट्रातून आणि देशातून लोक येतील, पेशंट्स येतील आणि तिथे ट्रीटमेंट घेतील लॅप्रोस्कोपीची. दुसरं माझं ध्येय असं आहे की जसं मी लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रियेसाठी मुंबईला गेलो आणि तिथे शिकलो लॅप्रोस्कोपी पाहून, तर माझ्याकडे आता बरंच लॅप्रोस्कोपीचे ऑपरेशन्स होतात. तर मला ही लॅप्रोस्कोपीचं इंटरनॅशनल दर्जाचं ट्रेनिंग सेंटर चालू करायचं आहे, जिथे आपल्या देशातून सगळीकडून डॉक्टर शिकायला येतील व परदेशातूनही डॉक्टर शिकायला येतील आणि त्यांना मी लॅप्रोस्कोपीचं ट्रेनिंग. सर, आजची जी युवा पिढी आहे, जी तरुण पिढी आहे, जी डॉक्टर क्षेत्रात येऊ इच्छिते किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात सक्सेसफुल होऊ इच्छिते, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? युवा पिढीला मला संदेश द्यायचा आहे, डॉक्टरच होणाऱ्यांनाच नाही, प्रत्येक जणांनी काहीतरी आपल्या मनामध्ये ठरवलेलं असतं की मला डॉक्टर बनायचं आहे, इंजिनियर बनायचं आहे, मला सिंगर बनायचं आहे. तर तुम्ही जेही ठरवलेलं आहे ना त्याच्यावरती तुम्ही अनवेवरिंग फेथ ठेवा, म्हणजे तुम्ही त्याच्यावरती अढळ विश्वास ठेवा. आणि तुमचा जर अढळ विश्वास असेल त्या गोष्टीवर तर ती गोष्ट अचीव करण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. फक्त ही गोष्ट अचीव करताना तुम्ही दोन गोष्टींची खूप काळजी घेणं गरजेचं आहे. ते म्हणजे तुमचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य, ज्याला आपण फिटनेस म्हणतो. त्याच्यासाठी तुमचा आहार संतुलित असणं फार गरजेचं आहे. तुम्ही शारीरिक व्यायाम करणं फार गरजेचं आहे आणि तुम्ही ॲडिक्शनपासून दूर राहणं फार गरजेचं आहे. ॲडिक्शन म्हणजे फक्त दारू, सिगरेट, तंबाखूचं ॲडिक्शनबद्दल मला बोलायचं नाही आहे. तर तुम्हाला सध्या सगळ्यात मोठं ॲडिक्शन जर कुठलं असेल तर ते सोशल मीडियाचं आहे. कारण सगळ्यांकडं सध्या मोबाईल आणि लॅपटॉप आणि कॉम्प्युटर झालेले आहेत. तर हे ॲडिक्शन इतकं खतरनाक आहे की ते तुम्हाला तुमच्या टार्गेटपासून इझिली डेव्हिएट करू शकतं. तर त्याच्यामुळं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींकडे व्यवस्थित लक्ष देऊन तुमच्या आयुष्यामध्ये जर व्यवस्थित डिसिप्लिन जर तुम्ही ठेवलं तर तुम्ही जे ठरवलं आहे ते अचीव करण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. नमस्कार, मी चारुशीला पाटील. माझ्या वयाच्या 41व्या वर्षी डॉक्टर गजानन पाटील सरांनी 18 ऑक्टोबर 2019 रोजी माझ्यावरती शस्त्रक्रिया केली. तसं पाहता माझ्या आजाराचं स्वरूप बऱ्यापैकी गुंतागुंतीचं होतं आणि आजाराचा प्रकार एंडोमेट्रोसिस ग्रेड 4 होता. परंतु सरांनी जी अत्यंत कौशल्यपूर्ण सर्जरी माझ्यावरती केली त्यामुळे माझ्या सर्व शारीरिक वेदनांना फुल स्टॉप मिळाला. त्यासाठी मी सरांची खरोखर अत्यंत आभारी आहे. धन्यवाद सर.
नमस्कार, मी डॉक्टर प्रदीप पिंगळे. मी स्नेहदीप गायणीकेर अहमदनगर येथे स्त्रीरोग दुर्बीण शस्त्रक्रिया व वंध्यत्व निवारण तज्ज्ञ म्हणून काम करतो. गजानन सरांचा आणि माझा तसा साधारण गेल्या 10 वर्षापासूनचा परिचय, पण ओळखीच्या पहिल्या दिवसापासूनच ते माझ्या सर्वोत्तम मित्रांपैकी एक बनले. ह्याला कारणीभूत आहे त्यांचा स्वभाव. ते कधी आपल्या पोटात जातात आणि कधी आपल्याला आपलंसं करून घेतात हे आपल्याला कळतही नाही. त्यांचा प्रवास अतिशय थक्क करणारा आहे. खानदेशातल्या एरंडोल तालुक्यातल्या अगदी छोट्याशा खेड्यातल्या मातीतला हा पोरगा MBBS, MS आणि आज एक प्रथितयश लॅप्रोस्कोपी सर्जन म्हणून जळगाव जिल्ह्याला परिचित आहे. हा प्रवास नक्कीच स्वप्नवत आहे, पण ह्या प्रवासाच्या मागे आहेत त्यांचे प्रचंड कष्ट, त्यांची दूरदृष्टी, त्यांचं कौशल्य आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची माणसाची माणुसकीची जाण. आज सर कोणाच्याही हाकेला धावून जातात. केवल ज्ञान फाउंडेशन असेल किंवा अनेक सामाजिक कार्यक्रम असतील, या निमित्ताने ते रुग्णांची नेहमीच सेवा करतात. आज अनेक गरीब रुग्णांना किंवा ज्या रुग्णांच्या ऐपत नाही अशा लोकांना ते अत्यल्प दरामध्ये किंवा मोफत शस्त्रक्रिया करून देतात. सरांचा प्रवास हा नक्कीच जसं मी सांगितलं स्वप्नवत आहे. मध्यमवर्गीयातला मुलगा जर त्यांनी ठरवलं तर स्वतःच्या कष्टावर काय करू शकतो ह्याचं सर ज्वलंत उदाहरण आहेत. आज सरांचे आईवडील त्यांच्यासाठी अगदी प्राऊड फील करत असतील. जसं तुकारामांनी म्हटलंय की पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. तर गजानन सरांनी त्यांच्या कौशल्याने भारतातच नव्हे तर परदेशातही स्वतःच्या कौशल्याने स्वतःच्या नावाचा झेंडा रोवलाय. गजानन सर, आम्हाला तुमचा अभिमान आहे. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. नक्कीच सर, आमच्या सगळ्यांच्या सदिच्छा तुमच्यासोबत आहेत की तुम्ही लवकरात लवकर ते ट्रेनिंग सेंटर आणि जनतेमध्ये देखील लॅप्रोस्कोपीचा विविध प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. जनतेलाही कळलं पाहिजे की नेमकं काय आहे लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया. तुम्ही नक्कीच ते कराल अशी आमची सगळ्यांची सदिच्छा आहे. तुमच्या भावी वाटचालीला आम्ही शुभेच्छा देतो आणि तुम्ही तुमच्या बहुमूल्य वेळातून आम्हाला थोडासा वेळ दिला, इथे आमच्यासोबत छान गप्पा मारल्यात, खूप छान वाटलं. त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते. आज आपल्यासोबत होते आपल्या जळगावचे सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ आणि दुर्बीण शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर गजानन पाटील सर. त्यांच्यासोबत आपण गप्पा मारल्या. या ठिकाणी इथेच थांबणार आहोत आणि पुन्हा भेटूया एका नवीन एपिसोडमध्ये एका नवीन व्यक्तिमत्वासोबत. तोवर नमस्कार.